देख रहे हैं जनता की आवाज 24 घंटे। नमस्कार, मैं मीनल। जनता की आवाज न्यूज 24 आवर्स में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। इस वर्ष हुई भारी बरसात के बावजूद कल्याण पश्चिम के कुछ प्रभागों में नागरिकों को पीने के पानी की समस्या का सामना करना पड़ रहा है। केडीएमसी प्रशासन को लगातार शिकायत करने के बावजूद भी प्रशासन ध्यान नहीं देने से शिवसेना शिंदे गढ़ के उप शहर प्रमुख तथा पूर्व नगर सेवक मोहन उगले इन्होंने केडीएमसी मुख्यालय में आयुक्त कार्यालय के बाहर अर्धनग्न होकर ठिया आंदोलन किया। खड़कपाड़ा परिसर में पानी का वॉल नीचे दबने से ठानकरपाड़ा, बेतुरकरपाड़ा, शिवाजी नगर आदि विभागों में पानी पुरवठा नहीं हो रहा है। इस संबंध में पानी पुरवठा विभाग के केडीएमसी आयुक्त को लगातार बताने के बावजूद समस्या की ओर दुर्लक्ष किया जा रहा है, इसलिए यह आंदोलन किया गया, ऐसा मोहन उगले इन्होंने कहा। सन्माननीय आयुक्त महोदय यांना वारंवार मी मेसेज टाकतो की कल्याण पश्चिम मध्ये माझ्या चारही प्रभागांमध्ये मोठी पाण्याची समस्या आहे। त्या समस्येचं निराकरण करण्यात यावं असं मी आणि संबंधित जे अधिकारी जे हे घडून आणतात त्या अधिकाऱ्यांना मी विनंती केली आणि सांगितलं की हे जे जाणून बुजून चाललेला प्रश्न आहे पाण्याचा, हा लवकरात लवकर निकाली काढा। आज यांच्या खात्याअंतर्गत जी भांडणं होती ती भांडणांना मुख्य कारण आज खडकपाडा चौकामध्ये असलेले 400चा वाल, ह्या लोकांनी वालमध्ये सेटिंग करून वाल जमिनीमध्ये दाबून टाकला आणि यांच्या अंतर्गत धुसफूस चालू होती। मी संबंधित अधिकारी जे घोडे आहेत यांना वारंवार तक्रार केली, वारंवार मोर्चे आणले, परंतु प्रशासन काही स्वतःची चूक मानायला तयार नाही। आज ते प्रत्यक्षतः उघडकीस आलं आणि तशा प्रकारचं मी निवेदन श्री घोडे यांना केलं की बाबा हे असं आहे। ते बोलले असं काय करू नका, मी ह्या प्रश्नावर तोडगा काढतो। गेले 1.5 वर्षापासून मी ह्या ठिकाणी बसतो, वेगवेगळे आंदोलन करतो, परंतु जर का असं प्रशासकीय राजवटीमध्ये राजकीय लोकांना अशी वागणूक मिळत असेल तर हे दुर्दैव आहे।